मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट सुरू. परिच्छेद. कंपनीच्या कारभारासंदर्भात याचिकाकर्तीकडून पूर्ण दुर्लक्ष, अपकार्य किंवा कर्तव्यभंग झालेली बाब शोधण्यापेक्षा आणि त्याचा परस्पर संबंध देय कराची वसुली न होण्याशी जोडण्यापेक्षा निर्धारण अधिकाऱ्यांनी याचिकाकर्तीच्या कंपनीच्या कारभारातील सहभागाची बाब कलम 179 च्या दायित्वाशी जोडण्याकडे अधिक भर दिल्याचे दिसून येते. याचिकाकर्तीची प्रारंभीच्या भारातून मुक्तता झाल्याने तिचा संबंध याचिकाकर्तीकडून झालेल्या अशा पूर्ण दुर्लक्ष, अपकार्य किंवा कर्तव्यभंग या बाबींशी कसा होऊ शकतो हे निर्धारण अधिकाऱ्यांनी दाखवून देणे आवश्यक होते. मुन्नाभाई पटेल या प्रकरणामध्ये असा निर्णय दिला होता की अशा प्रकारे अशा बाबी सिद्ध करण्याची जबाबदारी संचालकावर असते, परंतु जेव्हा संचालक वसुली न होण्याचा संबंध या 3 बाबींशी जोडता येणार नाही असे समजवण्यात येण्यासाठी प्राधिकाऱ्यासमोर कारणे सादर करतो, तेव्हा या संदर्भात प्राधिकाऱ्यांनी अशी कारणे तपासून मग निष्कर्ष मांडणे आवश्यक होते. महत्त्वाचे म्हणजे संचालकाकडून झालेल्या पूर्ण दुर्लक्ष, अपकार्य किंवा कर्तव्यभंग या बाबींच्या प्रश्नांचे कंपनीच्या देय कराच्या वसुली न होण्याच्या संदर्भातून अवलोकन केले पाहिजे. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर जोवर कर वसूल न होण्याच्या बाबींचा संबंध त्याच्याकडून झालेल्या एकूण दुर्लक्ष एखादी बाबींशी जोडता येणार नाही हे संचालक सिद्ध करीत असेल, तोवर कायद्याच्या कलम 179(1) अन्वये त्याचे दायित्व उभारणार नाही. येथे पुन्हा विधानमंडळाने जाणीवपूर्वक त्याच्याकडून केवळ दुर्लक्ष असा शब्द न वापरता पूर्ण दुर्लक्ष हा शब्द वापरला आहे. जेव्हा कंपनी कार्यरत होती त्यावेळेस याचिकाकर्त्याचे कंपनीच्या कारभारासंदर्भात झालेले दुर्लक्ष याबाबत सहाय्यक आयुक्त यांच्या आक्षेपित आदेशामध्ये चर्चा करण्यात आली आहे आणि त्यावर पूर्णतः लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. याचिकाकर्त्याकडून झालेल्या पूर्णतः दुर्लक्षाबद्दल, ज्यामुळे कंपनीकडून देय कर वसूल होऊ शकला नाही, त्याबद्दल त्यांनी काहीही नमूद केलेले नाही. अशा प्रकारचा विचार न करता सहाय्यक आयुक्त हे कंपनीच्या देणीच्या वसुली संचालकाकडून करण्याचा आदेश देऊ शकत नाही. परिच्छेद. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की परंतु प्रस्तुत प्रकरणात कायद्याच्या कलम 179 अन्वये याचिकाकर्त्याने त्याच्याकडून कर वसुलीच्या प्रस्तावाबाबत ठाम निवेदन सादर केले होते. अशा निवेदनामध्ये त्यांनी उचललेली पावले आणि कर वसूल न होण्याचा संबंध त्याच्या पूर्ण दुर्लक्षासोबत जोडता येणार नाही हे दर्शविणारी परिस्थिती नमूद केली होती. हे निवेदन आणि सहाय्यक आयुक्तासमोर याचिकाकर्त्याने मांडलेल्या बाबी आदेश पारित करण्यापूर्वी विचारात घेणे आवश्यक होते. विभागाकडे देय असलेला कर भरण्यापेक्षा याचिकाकर्त्याने इतर धनकोंची देणी देण्यास प्राधान्य देणे हा विभागाचा मुद्दाच नाही. याचिकाकर्त्याने कंपनीची मालमत्ता निष्काळजीपणे निरुपयोगी बाबींवर वाया घालवल्यामुळे विभागाला देय असलेल्या कराची वसुली होऊ शकली नाही, हा विभागाचा मुद्दा नाही. GFSC ची लिलावाद्वारे विक्री करण्यास याचिकाकर्त्यांनी विरोध केला नाही असे सूचित करणे हा वाद आहे.
GFSCने बऱ्याच प्रयत्नानंतर लिलावाद्वारे मालमत्तेची विक्री केली होती. योग्य किंमत मिळाली नाही हा विभागाचा मुद्दा नाही. परिच्छेद आक्षेपित आदेशाचे स्पष्ट वाचन केले असता असे दिसते की याचिकाकर्त्याकडून झालेल्या पूर्णतः दुर्लक्ष, अपकार्य किंवा कर्तव्यभंग या बाबींमुळे कंपनीकडून देय असलेला कर वसूल होऊ शकला नाही. याबाबत आदेशामध्ये काहीही नमूद केलेले नाही. स्टॉप.